नमस्कार मुलांनो, आपण मागच्या लेक्चरपर्यंत पिरियड टेबलमधील काही पिरियडिक प्रॉपर्टीचा स्टडी केला होता. त्यामध्ये व्हॅलन्सी आणि ॲटॉमिक साईजचा स्टडी केला होता. आज आपण तिसरी पिरियडिक प्रॉपर्टी स्टडी करणार आहे, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, ज्याला आपण धातू गुण आणि अधातू गुण म्हणतो. बरोबर आहे. आता मेटल म्हणजे जे धातू असतात, तर मेटल हॅव टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन बाय लुझिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जे मेटल असतात किंवा जे धातू असतात त्यांच्यामध्ये एक क्षमता असते की ते त्यांच्या आउटरमोस्ट शेलमधले म्हणजे व्हॅलन्स सेलमध्ये इलेक्ट्रॉन ते लूज करतात, व्हॅलन्स सेलमध्ये इलेक्ट्रॉन देतात, आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आणि कटायन तयार होतो. आणि ही जी टेंडन्सी असते मेटलची त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी बनायचं. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे विद्युत धन गुण, म्हणजे आउटरमोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन लूज करून किंवा आउटरमोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन देऊन कटायन तयार करणे. याचं कारण काय आहे की धातू जे असतात किंवा मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 असे इलेक्ट्रॉन असतात, आणि ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ते बाह्यतम कक्षेमधले किंवा व्हॅलन्स शेलमधले ते इलेक्ट्रॉन लूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही सोडियम मेटल घेतला तर सोडियम मेटल जो आहे तो सोडियम मेटल हा काय करू शकतो, सोडियम मेटलच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन तो सहजपणे देईल आणि Na+ आयन तयार करेल. मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, तो 2 इलेक्ट्रॉन देऊन Mg2+ आयन तयार करेल. मग एखाद्या धातूने जेवढे इलेक्ट्रॉन दिले, जेवढे इलेक्ट्रॉन लूज केले, तेवढा पॉझिटिव्ह चार्ज त्या मेटलच्या ॲटमवर असतो. सिमिलर वे, नॉन मेटल हॅव टेंडन्सी टू फॉर्म अनायन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाइड इनटू इट्स व्हॅलन्स सेल. जे नॉन मेटल किंवा जे अधातू आहे, पर्टिक्युलरली पिरियड टेबलच्या राईट साईडचे इनर्ट गॅसेस सोडून, त्यांच्यामध्ये काय क्षमता असते, इलेक्ट्रॉन गेन करायचा म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायचा आणि निगेटिव्ह आयन म्हणजे अनायन फॉर्म करायचा. एक्झाम्पल, समजा तुम्ही क्लोरीन हा नॉन मेटल घेतला, तर क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे आणि आउटरमोस्ट शेल कंप्लीट होण्यासाठी त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. क्लोरीन ॲटम ॲक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन टू फॉर्म Cl- आयन. जे अनायन जे नॉन मेटल आहे त्या नॉन मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4, 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतात, आणि जेवढे इलेक्ट्रॉन त्यांनी गेन केले आउटरमोस्ट शेल कंप्लीट होण्यासाठी तेवढा चार्ज त्यांच्यावर येतो. ठीक आहे. म्हणजे समजा एखाद्या ॲटमने 2 इलेक्ट्रॉन गेन केले तर 2- चार्ज येईल, एखाद्या ॲटमने 3 इलेक्ट्रॉन गेन केलं तर 3- चार्ज येईल. त्यांना आपण अनायन म्हणू. मेटल्स आर प्रेझेंट लेफ्ट साइड ऑफ द पिरियड टेबल व्हाईल नॉन मेटल्स आर प्रेझेंट राईट साइड ऑफ द पिरियड टेबल. मेटल हे कुठं असतात, आत्ताच आपण स्टडी केला की मेटल हे पिरियड टेबलच्या लेफ्टला असतात. तुम्हाला माहिती आहे, अल्कली मेटल्स, अल्कलाईन अर्थ मेटल्स, ग्रुप 3, 4, 5 या सगळ्यांमधले एलिमेंट्स हे मेटल आहे. तर अल्कलाईन, अर्थ मेटल, अल्कली मेटल आणि डी ब्लॉक एलिमेंट्स हे मेटल आहे, आणि पिरियड टेबलमध्ये जे राईट हँड साईडचे पी ब्लॉक आहे ते 15, 16, 17 हे पर्टिक्युलर नॉन मेटल आहे. मेटलाइट्स आर प्रेझेंट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल. तर मेटलाइट जे असतात ते मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये असतात, कारण त्याच्यामध्ये काही गुणधर्म हे कोणाचे असतात, मेटलचे, काही गुणधर्म असतात नॉन मेटलचे. मग मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी कशी बदलत जाते, त्याला आपण म्हणू ट्रेंड्स इन मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन अ पिरियड टेबल. आता आपण पहिल्यांदा ग्रुपमध्ये घेणार आहे आणि नंतर अक्रॉस द पिरियडमध्ये घेणार आहे. इन अ ग्रुप, गोईंग डाऊन द ग्रुप, atomic size increases, attractive force between nucleus and valence electron decreases. As a result, atom have more tendency to lose electron and metallic character increases. आता बघा कसं, आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की ग्रुपमध्ये टॉपकडून बॉटमकडे जाताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते, आणि जसजसे ॲटॉमिक साईज इन्क्रीज होईल तसतसा न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन
ह्या दोघांमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होणार, डिक्रीज होणार. बिकॉज ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स शेल गोज ऑन इन्क्रीज, and as distance goes on increase, what happens? Yes, electron are loosely bound and therefore it can be easily loose. आणि म्हणून ग्रुपमध्ये टॉपकडून बॉटमकडे जाताना ॲटॉमिक साईज ही वाढत जाईल आणि ॲटॉमिक साईज वाढत गेल्यामुळे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉनचे अट्रॅक्शन कमी होईल आणि अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे तो इलेक्ट्रॉन इझिली लूज होईल आणि इलेक्ट्रॉन इझिली लूज झाल्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल, वाढत जाईल. In simple way, in group, metallic character increase from top to bottom. मग जर तुम्ही फर्स्ट ग्रुप घेतला तर लिथियममध्ये मेटॅलिक कॅरेक्टर कमी आहे, तसंच त्यापेक्षा लिथियमपेक्षा जास्त सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आणि फ्रान्सियममध्ये सगळ्यात जास्त आहे. आता अक्रॉस द पिरियड म्हणजे लेफ्ट टू राईटकडे आपण बघू. लेफ्टकडून राईटकडे जाताना मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस अँड टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस ड्यू टू इन्क्रीजिंग न्यूक्लियर चार्ज. अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन इन्क्रीज अँड ॲबिलिटी ऑफ ॲटम टू बिकम अनायन इन्क्रीज अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज. आता आपण एकदम इझी लँग्वेजमध्ये बघू. अक्रॉस द पिरियड, पिरियडमध्ये लेफ्टकडनं राईटकडे जाताना म्हणजे डाव्या बाजूकडने उजव्या बाजूकडे जाताना ॲटॉमिक साईज ही काय होत जाते, कमी कमी होत जाते. ॲटॉमिक साईज कमी कमी होत गेल्यामुळे काय होईल, न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल याच्यामधले अट्रॅक्शन काय होतं, वाढत जातं. आणि व्हॅलन्स शेल जे आहेत ते व्हॅलन्स शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे ती देण्याची कॅपॅसिटी कमी होते. या उलट इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची कॅपॅसिटी वाढते, इन्क्रीज होते. त्यामुळे लेफ्टकडनं राईटकडे मूव्ह होताना अनायन फॉर्म करण्याची ॲबिलिटी वाढते आणि अनायन फॉर्म करण्याची ॲबिलिटी वाढल्यामुळे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं, म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. म्हणजे आता आपण हे कसं घेणार, डाऊन द ग्रुपमध्ये ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम metallic character increases, non-metallic character decreases, and across the period from left to right metallic character decreases, non-metallic character increases. पण हे कॅरेक्टर कुठपर्यंत दिसेल तुम्हाला, ग्रुप 17 पर्यंत. 18 ग्रुपमधले जे एलिमेंट आहे हे इनर्ट गॅसेस आहे आणि इनर्ट गॅसेसमध्ये इलेक्ट्रॉन लूज करण्याची किंवा गेन करण्याची ॲबिलिटी नसते. ठीक आहे. आता इथे आपल्याला काही क्वेश्चन दिले यूज युअर ब्रेन पॉवर बुकमध्ये, ते आपण घेणार आहे. पहिला पार्ट आहे व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे एखाद्या एलिमेंटमध्ये नॉन मेटॅलिक कॅरेक्टर का डेव्हलप होतं किंवा त्याचं कारण काय. फॉर्मेशन ऑफ अनायन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन ड्यू टू डिक्रीज इन साईज द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डेव्हलप. म्हणजे एखाद्या ॲटम ची इलेक्ट्रॉन घेण्याची ॲबिलिटी वाढते. इलेक्ट्रॉन घेण्याची ॲबिलिटी वाढल्यामुळे तो अनायन फॉर्म करतो आणि अनायन फॉर्म केल्यामुळे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातं, यस, डेव्हलप होतं. नंतर पुढे पुढे व्हॉट इज द एक्सपेक्टेड ट्रेंड ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. म्हणजे पिरियडमध्ये लेफ्टकडनं राईटकडे जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये कसे चेंजेस होतात. सो ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, बरोबर. आणि कोणते कॅरेक्टर डिक्रीज होईल, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज. म्हणजे आता इथं आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस म्हणू, पण त्याचबरोबर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज असं पण म्हणू. क्वेश्चन थर्ड आहे व्हॉट इज द एक्सपेक्टेड ट्रेंड ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट डाऊन द ग्रुप. आता आपण काय बघितलं, ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस बट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. सो डाऊन द ग्रुप ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम नॉन मेटॅलिक कॅरेक्टर yes decreases. Larger the electronegativity or electropositivity of the element, higher the reactivity. हा एक कन्सेप्ट आपण बघू. ह्या युअर ब्रेन पॉवर व्यतिरिक्त ही एक कन्सेप्ट आपल्याला घ्यायची.
larger the electronegativity or electropositivity of the element, higher the reactivity. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? एखाद्या एलिमेंटच्या ॲटमची इलेक्ट्रॉन गेन करण्याची ॲबिलिटी. जेव्हा एखादा ॲटम इझिली इलेक्ट्रॉन गेन करेल तेव्हा तो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे असं मानलं जातं. तर एखादा ॲटम जेव्हा इझिली इलेक्ट्रॉन लूज करेल तेव्हा तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे असं कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. आता एखादा ॲटम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय? त्या ॲटमची दुसऱ्या ॲटमला इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता जास्त आहे. जेवढी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त तेवढा इलेक्ट्रॉन देण्याची ॲबिलिटी जास्त, आणि जेवढी इलेक्ट्रॉन देण्याची ॲबिलिटी जास्त तेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त. जर तुम्ही पिरियडिक टेबल बघितला तर त्याच्यामध्ये जे लेफ्ट हँड साईडचे जे एलिमेंट्स आहे, पर्टिक्युलरली ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधले, त्यांना आपण अल्कली मेटल्स आणि अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हणतो. हे एलिमेंट हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. याचं कारण त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन आहे, त्यांची साईज मोठी आहे आणि त्यामुळे ते सहज इलेक्ट्रॉन देऊ शकतात, म्हणून ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, म्हणून ते हायली रिॲक्टिव्ह आहे. हेच आपण जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बाबतीत घेतलं, जे एलिमेंट पिरियडिक टेबलच्या राईटला आहे म्हणजे ग्रुप 17 आणि ग्रुप 16 इनर्ट गॅसेस सोडून, त्यांच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 7 किंवा 6 इलेक्ट्रॉन आहे. त्यांना 1 किंवा 2 इलेक्ट्रॉनची गरज असते त्यांची आउटरमोस्ट शेल कंप्लीट करायला, म्हणजे ते दुसऱ्याकडनं 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन सहज घेतील. ते हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि म्हणून ते हायली रिॲक्टिव्ह आहे. Therefore, the elements which are highly electropositive and highly electronegative, they are more reactive. ठीक आहे. ओके. आता आपल्याला ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली घ्यायची. ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली म्हणजे काय? हॅलोजन फॅमिलीमध्ये काय रेग्युलर चेंजेस दिसतात त्याला आपण म्हणतो ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली. हॅलोजन्स आर प्रेझेंट इन ग्रुप 17. हॅलोजन जे आहेत त्यांना ते ग्रुप 17 मध्ये असतात. हॅलो मीन्स सी, जेन्स मीन्स बेरिंग, म्हणजे हे मूलद्रव्य समुद्रातील घटकांमध्ये आढळतात म्हणून आपण त्यांना हॅलोजन्स म्हणतो. आपण समुद्राच्या पाण्यामध्ये, समुद्रात वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये, समुद्रात आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन सारखे एलिमेंट्स असतात म्हणून आपण त्यांना हॅलोजन म्हणतो. ते ग्रुप 17 एलिमेंट्स. ऑल दे हॅव जनरल फॉर्म्युला X2. X इंडिकेट तुम्हाला हायरमध्ये येईल 11वी 12वीला. X म्हणजे हॅलोजन मानला जातो आणि ते डाय ॲटॉमिक फॉर्ममध्ये आहे, म्हणजे त्यांच्या एका मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम असतात म्हणून आपण त्यांना म्हणतो डाय ॲटॉमिक. आता ते X2 असे दाखवतात, म्हणजे फ्लोरीन असेल तर F2, क्लोरीन असेल तर Cl2, ब्रोमीन असेल तर Br2, आयोडीन असेल तर I2 इत्यादी. A gradation is observed in their physical state down the group. ग्रॅडेशन म्हणजे त्यांच्या भौतिक अवस्थेमध्ये, फिजिकल स्टेटमध्ये रेग्युलॅरिटी आढळते, ग्रॅडेशन आढळतं. आता ग्रॅडेशन म्हणजे कसं? तर फ्लोरीन हा 17 ग्रुपमध्ये टॉपला आहे, त्याच्यानंतर क्लोरीन आहे, त्याच्याखाली ब्रोमीन आहे, त्याच्याखाली आयोडीन आहे. मग फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅसेस आहे, त्याच्यानंतर जो ब्रोमीन येतो तो लिक्विड आहे, आणि सगळ्यात शेवटी जो आयोडीन येतो, खरं ॲस्टॅटाईन असतो पण ॲस्टॅटाईन रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे आपला स्टडी हा आयोडीनपर्यंतच होतो. आयोडीन हा काय? सॉलिड आहे. सोप्या भाषेत फिजिकल स्टेट ही गॅसकडनं लिक्विड आणि लिक्विडकडनं सॉलिडकडे चेंज होत जाते. ठीक आहे. आता पुढे तुम्हाला चॅप्टरच्या शेवटी जर बघितलं एक्झरसाइजच्या अगोदर, तर हा एक डू यू नो नावाचा एक पॉईंट दिलेला आहे, क्वेश्चन दिलेला आहे, आपण तो डिस्कस करणार आहे. इथं M हा एलिमेंट मानलेला आहे आणि तो M हा 2H2O म्हणजे वॉटरच्या 2 मॉलिक्यूलवर कंबाईन होतो आणि तो काय तयार करतो? MOH ट्वाईस, म्हणजे मेटल किंवा एलिमेंटचा हायड्रॉक्साईड तयार करतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो, हायड्रोजन गॅस तिथनं बाहेर पडतो. इट इज अ जनरल केमिकल रिॲक्शन फॉर अल्कलाईन अर्थ मेटल. जे ग्रुप 2 मधले एलिमेंट आहे ज्यांना आपण अल्कलाईन अर्थ मेटल म्हणतो, बरोबर. लिथियमच्या नंतर तुम्ही बघा बेरिलियम येतो. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम आणि रॅडियम, दे आर कॉल्ड ॲज अल्कलाईन अर्थ मेटल बिकॉज दे आर फाउंड इन अर्थ क्रस्ट, म्हणजे पृथ्वीच्या भूकवचामध्ये खनिजांच्या स्वरूपात ते आढळतात. ॲज मुव्हिंग डाऊन द ग्रुप
रिॲक्टिव्हिटी गोज ऑन यस डिक्रीजिंग. डिक्रीजिंग म्हणजे कोणती डिक्रीजिंग? विथ वॉटर बरोबरची रिॲक्टिव्हिटी, म्हणजे हायड्रोजन गॅस लिबरेट करण्याची कॅपॅसिटी त्यांची कमी होत जाते. बेरिलियम डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर, मॅग्नेशियम रिॲक्ट विथ स्टीम, व्हाईल कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम रिॲक्ट विथ वॉटर ॲट रूम टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग रेट. ॲक्च्युली याच्यात थोडासा बदल करू आपण. ॲज मुव्हिंग डाऊन द ग्रुप रिॲक्टिव्हिटी गोज ऑन काय पाहिजे? इन्क्रीजिंग पाहिजे. इथं करेक्शन करून तुम्ही इन्क्रीजिंग करा. डीच्या ऐवजी आयन आपण टाकू. बेरिलियम डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. बेरिलियम हा, आता पहिला एलिमेंट कोणता? बेरिलियम आहे. बेरिलियम हा वॉटरशी कंबाईन होत नाही. त्यानंतर कोणता येतो? मॅग्नेशियम हा स्टीमशी कंबाईन होतो. कॅल्शियम आणि स्ट्रॉन्शियम हे स्टीम म्हणजे काय कळलं ना? वॉटर व्हेपरशी कंबाईन होतो. आणि कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बॅरियम हे कोल्ड वॉटरशी पण कंबाईन होतात किंवा नॉर्मल टेम्परेचरला पण कंबाईन होतो. म्हणजे त्यांची रिॲक्टिव्हिटी ही टॉपकडून बॉटमला जाताना काय होते? इन्क्रीजिंग होते. इथं बुकमध्ये करेक्शन करून घ्या. ते डिक्रीजिंग असेल तर ते इन्क्रीजिंग आपण करू. इथं आपण या लेक्चरमध्ये महत्त्वाचं काय स्टडी केलेलं आहे? पिरियडिक ट्रेंड स्टडी केलेला आहे. तो पिरियडिक ट्रेंड म्हणजे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आपण पुढच्या लेक्चरला महत्त्वाचा स्टडी करणारे पिरियडिक ट्रेंड जे आहेत त्या पिरियडिक ट्रेंडचा एकत्रित अभ्यास करू आणि त्यानंतर आपण होमवर्क घेऊ. ठीक आहे.